म्हणजे 1 महिनाच बोलू शकता. ऑलमोस्ट 1 महिन्यानंतर मी आणि भाविका चाललोय जिमला. तर बघूया कसा रिॲक्शन भेटतो आपल्याला, कारण जिमची जी मॅम आहेत आमची ट्रेनर ती जाम शिवाय घालणार आहे. बिकॉज आमचं दरवेळेस असंच असतं. आम्ही ॲक्च्युली जिम जॉईन केलेला वेट लॉस करायला. वेट लॉस तर बाजूला राहिला, पण वेट गेन जरूर केला आम्ही. तर हे उलटं होतं आमच्यासोबत आणि त्यात आमचे एवढे सुट्ट्या होतात, एवढे गॅप पडतात ते. तर आता बघूया कसा रिॲक्शन भेटतो आपल्याला मॅमकडून. तर हा ब्लॉग तुम्ही लास्टपर्यंत नक्कीच बघा आणि आवडला तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काहीच भाविका आलेली आहे. खूप दिवसांनी हिला बघितलं असेल तुम्ही. खूप आठवण येते तुम्हाला भाविकाची. भाविका का नाही दिसत ब्लॉगमध्ये, का नाही दिसत भाविका? तर आता साईबाबाचे दर्शन करून मग आम्ही जिमला जाणार आहोत. ओहो, साईबाबा भाविकास आजपासून सिरियस डायटिंग आणि जिम करणार आहे. आशीर्वाद द्या. मला वाटलंच. गाईस, आता आल्या आधी आम्ही वजन चेक करतो. कर चेक कर. सरप्राईज दिले. आज अचानक क्रॉसफिट चालू केले. क्या कर रहा है? पागल हो गया क्या? अचानक मुझे मेरा मालिक याद आ गया, इसलिए होश खो बैठा. लेकिन 1 सेकंड. या अँगलने घे. टेबल घेऊन बस इथे. वाईड अँगल मध्ये घे.
भाविका तुमसे ही कर एक्सरसाइज कर. गाईज आजच आलो जिमला एवढ्या दिवसांनी आणि आजच मॅमनी एवढी हालत खराब केली ना. पण बाईंना आराम आहे आपल्या झोपून आपण एक्सरसाइज करतोय. काय आहे बाई तुझं नीट घे. कसा नीट घे उठ ना जरा. रेकॉर्ड झालं. आता जस्ट कोणतरी आले भाविका तिला बोलते भापा शायनिंग मारी. ती शायनिंग मारते तिला असं वाटतं माझ्यासारखं कोणीच. आमची स्नेहा पण जिंकली दिसायला लागली हल्ली. हो लग्न करायचंय स्नेहाचं. तुला नाही करायचं असेल तर बघा भाऊजी जे आवडेल स्नेहाला ते बोलेल. बाय द वे भाविका माझ्याशी मोठी 1 वर्ष. तर आधी तुम्ही भाविकासाठी बघू शकता काही हरकत नाही. माझ्यासाठी तुम्ही 5 वर्षांनी बघितलं तरी चालेल. हां म्हणजे स्नेहा डोकरी झाल्यावर लग्न करणार आहे. मी ऑलरेडी बोलले डोकरी झालं. परत चालू आहे. फक्त कपडे आणून द्या. कपडे पण धुवून करते. Hey y'all, come look at this. काय भाविका अटकली. काय झालं भाविका. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. सो गाईज क्रॉसफिट झाला. आता ॲप्स बदला.
गाईज आमचं जिम करून झालेलं आहे आणि तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कुठं पावसात गेलेली तू. आणि आवडला तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.